तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेनेचे संजय घाडी मुंबईचे उपमहापौर आहेत अशी मोठी बातमी समोर येते। शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी आहेत अशी मोठी बातमी आपण आता बघतोय। ब्रेकिंग न्यूज समोर येते। आतापर्यंत यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होत होती, पण शिवसेनेचे उमेदवार हे संजय घाडी असणार आहेत अशी मोठी माहिती आता या क्षणी आपल्याला समोर येते। आपल्या स्क्रीनवर आता ही माहिती समोर आहे। शिवसेनेकडून संजय घाडी यांचं नाव मुंबईच्या उपमहापौरपदी सुचवण्यात आलेलं आहे। यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होती, पण संजय घाडी आता यांचं नाव शिवसेनेकडून उपमहापौरपदी सुचवण्यात आलेलं आहे। मोठी बातमी आपण बघतोय। लवकरच महापौरपदी भाजपकडून कोणाचं नाव सुचवलं जाईल हे देखील पाहावं लागणार आहे। पण संजय घाडी मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 5 मधून सेनेचे विजयी उमेदवार आहेत आणि त्यांचं नाव उपमहापौरपदी सुचवण्यात आलेलं आहे। तर नेमकं आपण पाहणार आहोत की भाजपकडून महापौर पदासाठी कोणाचं नाव समोर येत आहे। कारण जसं शिवसेनेकडून आधी यामिनी जाधव यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि आता संजय घाडी यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यामुळे संजय घाडी हे शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत अशी मोठी बातमी आपण बघतोय। महापौरपदी आता कुणाची वर्णी लागणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे, पण संजय घाडी यांचं नाव आता उपमहापौर पदासाठी समोर आलंय शिवसेनेकडून। महापौर पदासाठी कुठल्या महिला नेत्याला भाजपकडून संधी देण्यात येते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 5 मधून संजय घाडी हे विजयी झालेले उमेदवार आहेत। आता त्यांचं नाव उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून देण्यात आलंय। तर महापौर पदासाठी आपण काही वेळामध्येच बघणार आहोत नेमकं भाजपकडून कुठल्या महिला नेत्याचं नाव महापौर पदासाठी सुचवण्यात येत आहे। मोठी बातमी आपण बघतोय। शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर पदाचे उमेदवार शिवसेनेचे असणार आहेत। या ठिकाणी स्वागत करावं। अरे माझा कॅमेरा उचलून तुझ्या मारील। यानंतर मी सुषमला विनंती करतो, आपण शीतलताई म्हात्रे शिवसेनेच्या यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं। तसंच पुन्हा एकदा प्रभाकर शिंदेला विनंती करेन, शिवसेनेचे गटनेते अमेय घोलेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रभाकरजी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं।